कसं काय पब्लिक, मी तुमचा वनकेवायसी. तर मी कालच गावी आलो आहे आणि जेव्हापासून मी गावी आलो आहे तेव्हापासून मी असं ठरवलं आहे की कुठेही गेलो तरी मी व्हिडिओ बनवेल त्याचे आणि मी टाकेल ती. तर आज आपण गायमुखला आलो आहे आणि गायमुखला काय आहे तर इथे एक असा प्लेस आहे जिथे 12ही महिने पाणी असतं. हिवाळा असू दे, उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हर टाईम इथे पाणी असतं आणि इतकं स्वच्छ असतं ना की तुम्ही पिऊ शकता तो पाणी आणि कधीच बंद नाही होत. जेव्हापासून मी आहे म्हणजे मला 24-25 लागेल आता, तर तेव्हापासून हा पाणी काही थांबत नाही आहे आणि कुठेच जात नाही आहे. तर इथे खूप लोक येतात. तर आज मीही आलो आणि ही जी प्लेस आहे ती पनेली म्हणजे तला तालुक्यामध्ये एक पनेली करून हे आहे गाव आहे. तर तिकडे येऊ शकता. अँड तलेगावपासून हार्डली 3-4 किलोमीटर असेल. तर चला आपण तिकडे जाऊया आणि बघूया ते काय आहे. फायनली मी त्या प्लेसच्या इथे आलेलो आहे आणि ती प्लेस बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली हे आहे ते माझ्यासमोर आणि तुम्ही असं बघता इकडे खूप स्वच्छ पाणी आहे. ॲक्च्युली येऊ शकता तुम्ही, एवढा स्वच्छ पाणी आहे. आणि पनेली आणि गायमुख हे एकच प्लेस आहे, असं काही डिफरंट प्लेस नाही आहे दोन्ही. अँड तुम्ही बघता हा कंटिन्युअसली फ्लो जो पाण्याचा फ्लो आहे तो असं तिकडे तिकडे जाऊन तिकडे मतलब वेस्टच होतो आहे ॲक्च्युली. बट ते काय आपण थांबू शकत नाही की काही ज्या प्लेसेस असतात त्या आपण बदलू शकत नाही. तर इथे 24 तास 12ही महिने पाणी असतं तर यूज झाला पाहिजे तसं. बट आता तरी यूज असंच होतं आहे. आणि एक अजून एक गोष्ट आहे, इथे आधी जत्रा पण भरायच्या म्हणजे जे गायमुख आहे आणि पनेली एकच आहे, तुम्ही एकच समजा. आणि इथे जत्राही भरायच्या पहिल्या आणि इथे लोक यायची पहिली. आता ते शक्य नाही कारण काय खूप सारे कोकणातली माणसं आता स्थलांतरित झालेत मुंबईला. अँड तिकडनं काहीतरी येतात फंक्शनसाठी, काही गोष्टींसाठी फक्त गावी. अँड इकडे काही बरेचसे लोक आता राहत नाही. ठीक आहे. तर हा पूर्ण प्लेस आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे बघू शकता पाठीच ते गाईचं मुख आहे तिथे. अँड पाठीच दत्तगुरूंचं मंदिर पण आहे, ते खूप सुंदर दिसतं. आणि इकडे जो आजूबाजूचा परिसर बघता जसं की इथे फुलं आहेत अँड बाकीचा पूर्ण हा स्पेस खूप छान आहे. अँड तुम्हाला इथे बाजूलाच जिथे तलेगाववरून जो रोड येतो रस्ता आहे तिथेच बाजूलाच आहे तो तुम्ही रस्ता बघू शकता जो पाठी आहे. ओके ठीक आहे. तर तिकडे येऊ शकता तुम्ही. आणि अजून काय जर एवढी काही इन्फॉर्मेशन नाही आहे, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नाही आहे, फक्त एक प्लेस होता तो दाखवायचा होता म्हणून तुम्हाला मी आणलं आहे. आणि चला मग तुम्ही हा प्लेस बघा अजून एकदा.